नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. उद्या म्हणजे अर्थात 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होते आणि ती तारीख संपते 30 डिसेंबर रोजी. अर्थात या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर काल राज्यामधल्या महानगरपालिका असतील किंवा नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्याच वेळी राज्यात एक महत्त्वाची घडामोड घडलेली होती, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची युती संदर्भामध्ये भेट घेतली होती आणि त्याच अनुषंगाने लवकरच ठाकरे बंधू एकत्र येणार या बाबतीमध्ये घोषणा होईल असं सांगण्यात येत होतं. आणि त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर मनसेचे जे नेते आहेत बाळा नांदगावकर यांनी आणि त्याचबरोबर मनसेच्या इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्याच विषयी बोलण्यासाठी आणि दिवसभरामध्ये काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आता राज्यामध्ये निवडणुकीला जो आहे अर्थात प्रचाराला सुरुवात होणार आहे. उद्यापासून नामांकन अर्ज अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होत आहे. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज थेटपणे मनसेला सोबत घ्यावं आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षही सोबत असावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खासदार संजय राऊत यांनी थेटपणे विरोधी पक्षनेते अर्थात लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या राहुल गांधी यांना फोन केलेला होता. आज काय घडामोडी घडल्यात? मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची युती झाल्यामध्ये जमा आहे. केवळ या युतीची औपचारिक घोषणा जी आहे ती होणं बाकी आहे आणि कदाचित उद्या दुपारपर्यंत वरळी डोम सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन या युतीबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल अशा आत्ता सुरू असलेल्या चर्चा आहेत. या अनुषंगानं कालपासून 2 वेळा जवळपास संजय राऊत यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती. जो काही 2 जागांवर 192 आणि 194 हे जे काही 2 वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे, एक दादर मधला आहे आणि एक शिवडी मधला आहे. तर या वॉर्ड मधले जो काही तिढा म्हटलं जात होतं, तर तो तिढा देखील जागा वाटपाचा सुटल्यामध्ये जमा आहे अशी चर्चा आहे. संजय राऊत राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. त्यानंतर नितीन नांदगावकर आणि नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर जे आहेत ते मातोश्रीवर आले. त्यांची या ठिकाणी चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. आणि या सगळ्या चर्चांनंतर आता युतीची जी आहे ती औपचारिक घोषणा जी आहे ती कदाचित उद्या होईल असं जे आहे ते बोललं जात असताना पाहायला मिळतंय. या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे एआयसीसीचे केंद्रीय कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत ते प्रकाश आंबेडकरांना जाऊन भेटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. स्वतः काल खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युती करेल असं बोललं जात होतं. कारण अनेक ठिकाणी अनेक नगरपंचायतीमध्ये ती युती झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आग्रही राहिल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला या सगळ्या घडामोडी घडतायत आणि खासदार संजय राऊत यांनी थेट लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना फोन केल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, हा फोन यासाठी महत्वाचा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या 127च्या 127 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय हा काँग्रेसने जाहीर केलेला आहे. आणि काँग्रेस म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा प्राण असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वर्षांपासून शिवसेनेचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची महानगरपालिका आहे. नो रिस्क विजय फिक्स अशा भूमिकेमध्ये ठाकरे गट सध्या असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळं ज्यावेळी आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये विजय संपादित करायचा आहे त्यावेळी कुठलाही छोट्यातली छोटी चूक सुद्धा करायची नाही. अतिशय मायक्रो प्लॅनिंग करायचं या अँगलने ठाकरे गट जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे आहे ते चालल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या एकंदरीतच रणनीतीचा भाग म्हणून आज संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना फोन केल्याचं जे आहे ते बघायला मिळतंय. यामध्ये अर्थातच काँग्रेसची जी काही भूमिका आहे की मनसेला सोबत घ्यायचं नाही, मनसे येत असेल तर वेगळा विचार जो आहे तो करायचा, या अनुषंगाने सुद्धा आज संजय राऊतांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली असावी असं बोललं जात आहे. मधल्या काळात 1-2-3 दिवसापूर्वी एक बातमी अशी आली होती की मनसेला आता सोबत घेण्यामध्ये
राहुल गांधींनी ग्रीन सिग्नल दिलाय, अर्थात सूत्रांच्या हवाल्याने आलेली ती माहिती होती, ती बातमी होती. त्यामुळं या अनुषंगाने सुद्धा आज संजय राऊतांनी राहुल गांधींशी चर्चा केली असावी असं बोललं जात आहे. एकंदरीतच तू जसं म्हटलास अगदी इंट्रोडक्शन मध्ये तुझ्या, की काल नगर परिषदांचे निकाल लागलेले आहेत. आजपासून महानगरपालिकांसाठी खडाखडी सुरू झाली. महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रामुख्याने जागा वाटपासाठीचा उद्या जी आहे ती उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते. 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे. अशामध्ये आतापर्यंत सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये 45 जागांची यादी जी आहे ती शिवसेनेने चंद्रकांत पाटलांकडे सोपवली असं बोललं जातंय. त्यानंतर मग त्या जागा वाटपाचा जो आहे तो फॉर्म्युला होतोय. एकंदरीत राज्यातल्या ज्या काही 29 महानगरपालिका आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका, ज्याच्यामध्ये इचलकरंजी आणि जालना या 2 नवीन महानगरपालिका ज्या आहेत त्या अस्तित्वात आल्यात, आणि अशा सगळ्या महानगरपालिकांची निवडणूक जी आहे ती 15 जानेवारीला येऊ घातली आहे. सगळेच पक्ष तयारी करतायत आणि या सगळ्या तयारीमुळं राज्याच्या राजकारणात मात्र सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. संकेत, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेसाठी प्रचंड आग्रही आहे. पुण्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी अनुकूल असं वातावरण आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, तिथं कोणत्याही पद्धतीचा मतविभाजन होऊ नये यासाठी सातत्याने बैठका होत आहेत. आणि त्याचबरोबर एका बाजूला मराठी माणसांसाठी दोघं जण एकत्र येत आहेत असं सांगतायत, परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न काय असं वाटतं? राजरत्न, मुळामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जे 227 वॉर्ड आहेत, या 227 वॉर्ड मध्ये आतापर्यंतची स्थिती जर आपण बघितली तर शिवसेना आणि काँग्रेस अशी साधारणतः लढत राहिल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहताना पाहायला मिळाला. मात्र मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस असं पाहायला मिळालं. भाजपने अवघ्या 2 जागा शिवसेना आणि भाजपसाठी डिफरन्स होत्या. मात्र भाजपने सत्तेत सहभागी न होता बाहेर राहण्याचा जो आहे तो निर्णय घेतला, आणि त्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता तिथे झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं काँग्रेससाठी सुद्धा मुंबई महानगरपालिका ही तितकीच महत्वाची आहे. आणि जसं मी अगदी मगाशी म्हटलं राजरत्न, तसं की या महानगरपालिकेसाठी कुठलीही रिस्क घ्यायची नाही हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. आणि त्यासाठी काँग्रेस जर सोबत आली तर काँग्रेसची जी काही एक गठ्ठा पडणारी मतं आहेत, मग कुर्ल्यातून येणारी मतं असतील, धारावीमधनं येणारी मतं असतील, यासोबतच प्रमुख दादर, माहीम या ठिकाणी जो काही काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, ही सगळी मतं जर एक गठ्ठा आपल्या सोबत आली तर त्याचा फायदा आपल्याला होईल, मतविभाजन टाळता येईल. आणि यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर काँग्रेसही महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीचं वर्णन आज संजय राऊतांनी राजरत्न असं केलंय की हा 2 भावांचा प्रीती संगम आहे. त्यामुळं 2 भाव म्हणजे दोन्ही बंधूंना एकत्र घेण्यासाठी सुद्धा आणि अगदी सुरुवातीपासूनच दोन्ही पक्षांमध्ये अगदी सकारात्मक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे या सगळ्याची पार्श्वभूमी सुद्धा इंटरेस्टिंग आहे राजरत्न. म्हणजे राज ठाकरेंची एक मुलाखत महेश मांजरेकरांच्या वास्तव द ट्रूथ या पॉडकास्टसाठी जी आहे ती वास्को सॅनिटी हा महेश मांजरेकरांचा युट्यूब चॅनल, आणि त्याच्यामधला वास्तव द ट्रूथ पॉडकास्ट, त्याच्यामध्ये राज ठाकरेंची 53 मिनिटं 30 सेकंदाची मुलाखत. त्या मुलाखतीमध्ये दुसऱ्या प्रश्नाला राज ठाकरे असं म्हणतायत की महाराष्ट्राचं हित हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे, आणि महाराष्ट्र हितासाठी आमच्यामध्ये जे काही किरकोळ वाद आहेत ते मिटवायला मी तयार आहे. उद्धव ठाकरेंना राज ठाकरे साथ घालतायत. त्याच दिवशी कामगार सभेच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा चला महाराष्ट्र हितासाठी मी पण माझ्या जे काही वाद आहेत ते मिटवले म्हणतात. आणि 5 जुलैला वरळी डोमच्या सभागृहामध्ये मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू 20 वर्षानंतर एकत्र येतात. नंतर 27 जुलैला राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. मग गणपतीसाठी भेट होते. या सगळ्यामधून महापालिका निवडणुकांची साखर पेरणी होताना पाहायला मिळते. आणि आता या सगळ्या चर्चा म्हणजे जुलै पासून आता डिसेंबर संपत आलाय तेव्हापासून जवळपास आतापर्यंत या सगळ्या युतीची साखर पेरणी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता ही युती जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.
उद्या दुपारपर्यंत या युतीची घोषणा होईल अशा चर्चा आहेत, अशी शक्यता आहे. संकेत, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अर्थात मनसे सोबत असावे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असावा यासाठी आग्रही आहेत, परंतु काँग्रेसला कशा पद्धतीचा धोका या निवडणुकीमध्ये वाटतोय जेणेकरून काँग्रेस पक्ष मनसे सोबत नकोय असं म्हणतोय? राजरत्न, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिका जर आपण बघितल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच मराठीच्या मुद्द्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होऊन मनसेचे आंदोलन आक्रमक पद्धतीने आपण पाहिलेले आहेत. म्हणजे एअरटेल नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मराठी भाषा का नाही म्हणून तिथं ऑफिस मनसेने त्यावेळी फोडल्याचं देखील पाहायला मिळालेली होती. अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं मनसेचा हा सगळ्या भूमिकेमुळे आणि आता नुसती काही दिवसांपूर्वी मनसेने सुद्धा घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, म्हणजे मनसेच्या झेंड्यामध्ये राज ठाकरे यांनी केलेला बदल, या सगळ्या भूमिकेचा फटका आपल्याला बसू शकतो. त्यामुळे आणि काँग्रेसचं असं झालंय राजरत्न, दुधाने तोंड पोळलंय ना आता ताक पण फुंकून प्यायचं. त्यामुळं आता कुठेतरी 41 नगर परिषदांमध्ये काँग्रेसचा सरकार सत्ता जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेला सोबत घेतलं तर आपल्याला आणखीन फटका बसू शकतो. या भूमिकेत काँग्रेस असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं काँग्रेसकडनं मनसेला विरोध जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. संकेत, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जर पाहिली तर एका बाजूला काँग्रेसचा विरोध होतोय, दुसऱ्या बाजूला हे ठाकरे बंधू एकत्र येतात. या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं कशा पद्धतीचा इम्पॅक्ट जो आहे तो विशेषतः मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल आणि नवी मुंबई महापालिका असेल आणि पुणे आणि नाशिक आणि महानगर पुणे आणि नाशिक महापालिका असेल, या प्रामुख्याने जे मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणच्या ज्या महापालिका आहेत तिथं कशा पद्धतीचा इम्पॅक्ट मतदारांवरती पडू शकतोय? राजरत्न, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती म्हणजेच ठाकरे बंधूंची युती आणि ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्रीयांसाठी राजकारणाचा जितका विषय आहे तितकाच तो काही अंशी भावनिक सुद्धा विषय आहे. म्हणजे सतीश वाळुंज असतील, बाळा नांदगावकर असतील, या सगळ्या चेहऱ्यांनी अनेक वर्षांपासून दोन बंधू एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वर्ग नेहमी या मताचा राहिलेला आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आपलं राजकारण जे आहे ते केलं पाहिजे. आता या सगळ्यांच्या इच्छा, या सगळ्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना पाहायला मिळतंय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईचा जर आपण स्पेसिफिक विचार केला तर मुंबईमध्ये दोन्ही पक्षांची ताकद तितकीच आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये दादर असेल, माहीम असेल, शिवडी असेल, यासारखा मराठी बहुल जो भाग आहे या भागामध्ये मनसेची ताकद जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही ताकद आहे. हे दोन पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे मतविभाजन जे आहे ते टळणार आहे. दोन्ही पक्षांसाठी अच्छे दिन जे आहेत ते येताना पाहायला मिळणार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा थोडा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सेटबॅक कुठेतरी बसल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे 13 आमदार, एक आमदार, 0 आमदार अशी आता मनसेची तिथे स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2017ला 7 नगरसेवक निवडून आले. त्यातले 6 या शिवसेनेमध्ये गेले, 1 जण राज ठाकरे सोबत राहिल्याचं पाहायला मिळालं. पुणे महानगरपालिकेमध्ये 29 नगरसेवक निवडून आले, 29 वरनं आणि विरोधी पक्षनेते पण त्यांचे. महाराष्ट्रातलं पहिलं विरोधी पक्षनेतेपद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे महानगरपालिकेने मिळवून दिलं. वसंतदादा मोरे त्यावेळी पुण्याचे विरोधी पक्ष नेते झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र नंतर पुन्हा 29, 13 आणि आता 2017ला 2 नगरसेवक साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे 2च नगरसेवक पुणे महानगरपालिकेत निवडून आले. तिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मनसेचा 1 नगरसेवक बहुतेक सचिन चिखले होते, ते 1 नगरसेवक जे आहेत ते तिथे निवडून आले. नाशिक महानगरपालिकेमध्ये म्हणजे पुण्यानं विरोधी पक्ष नेता दिला मनसेला आणि नाशिकनं महापौर दिला. नाशिकने वसंत गीते यांच्या वसंत गीतेंचे चिरंजीव मला वाटतं तिथे महापौर झालेले होते. त्यामुळं वसंत गीतेंच्या नेतृत्वात वसंत गीते त्या 2009 मध्ये जे 13 आमदार निवडून आले होते त्यामधले एक ते होते. मात्र नंतरच्या काळात भाजपने तिथे कमबॅक केलं. 2017ला भाजपचा महापौर तिथे झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेची जरी ताकद असली, ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची जरी ताकद असली तरी राजन विचारे आणि अविनाश जाधव यांच्यामुळे या दोन्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणाराही वर्ग आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणाराही वर्ग आहे.
त्यामुळे ही सगळी ताकद एकत्र घेऊन या सगळ्या मुंबई, ठाणे, MMR रिजन, पुणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर नाशिक या सगळ्या महानगरपालिका, तू जसं म्हटलंस मेट्रोपॉलिटन सिटी मधल्या महानगरपालिका, या सगळ्या महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी ही रणनीती जी आहे ती महत्वाची ठरू शकते. आणि त्यासाठी या दोन बंधूंची युती सुद्धा जी आहे ती महत्वाची असताना पाहायला मिळू शकते. संकेत, एक बाब जर पाहिली तर ज्यावेळेस तुला आठवत असेल, ज्यावेळेस शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली होती, त्यावेळी जर पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यांवरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि ज्या पद्धतीचं त्यांचं प्रमोशन म्हणू शकतो, ज्या पद्धतीनं त्यांनी एंट्री घेतलेली होती स्टेजवरती, त्यावेळेस जर पाहिलं तर तिथला मराठी माणूस जो आहे तो सुखावल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि तेव्हापासून सातत्याने उद्धव ठाकरे यांचं विधान आहे, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. हे विधान जर आपण जर कोट केलं संकेत, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनसे आणि विशेषतः राज ठाकरे सोबत असणं हे उद्धव ठाकरेंसाठी या निवडणुकीमध्ये किती महत्वाचं आहे? एक तर त्यांचा पक्ष फुटलेला आहे, त्या अनुषंगानं किती महत्वाचं आहे असं वाटतं? राजरत्न, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तू सांगितलंस, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. दसरा मेळावा होता. दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंच्या घरापासून जवळच असणाऱ्या शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे हा दसरा मेळावा पार पडला. आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी संजय राऊतांचं भाषण झालं. आणि संजय राऊतांनी, म्हणजे पाऊस होता आणि संजय राऊतांनी त्यामध्ये असं एक भाषणाची सुरुवातच अशी केली, हे शिवतीर्थ जसं आपलं आहे तसं पलीकडचं शिवतीर्थ सुद्धा आपलं आहे. त्यामुळे ही दोन विधानं पाहिली तर युती झाली तेव्हाच झालेली होती, गोष्ट फक्त बाकी असल्याचं पाहायला मिळालं. नंतर एक राज ठाकरेंचा वोट चोरीच्या अनुषंगाने एक प्रेझेंटेशन झालं एका सभागृहामध्ये. त्यावेळी राज ठाकरे असं म्हणले की काही माध्यम आमच्या बातम्या अशा चालवतात, 10 वेळा भेटले, 11 वेळा भेटले, ठाकरे बंधूंची भेट. आता एकत्र आलोय तर भेटीगाठी होणारच आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा भेटीगाठी ज्या आहेत त्या होणार आहेत. या 3 विधानांचा जर अभ्यास केला, या 3 विधानांकडे जर आपण बघितलं, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हे शिवतीर्थ जसं आपलं आहे तसं पलीकडचं शिवतीर्थ सुद्धा आपलं आहे. आणि आता एकत्र आलोय तर भेटीगाठी होत राहणार आहेत. त्या सगळ्यामुळं दोन्ही पक्षांसाठी युती किती महत्वाची आहे हे अर्थातच या 3 विधानांवरून कळून येतंय. जसं तू म्हटलं तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विभागला गेलाय. 20 जुलै 2022 एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, त्यांच्या भाषेत केलेला उठाव. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदेच्या बरोबर आहे. अशाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंनी असणं, ठाकरे ब्रँड सोबत असणं हे मतदारांच्या पुढे कशा पद्धतीचा इम्पॅक्ट पाडू शकतो आणि राज ठाकरेंची भूमिका या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती महत्वाची आहे असं वाटतं? राजकारणामध्ये 1+1 2 न होता 1+1 11 होतं. त्यामुळे निश्चितपणे या राजकारणाच्या परिभाषेमध्ये 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंना चांगलं यश जे आहे ते मिळू शकतं, अशा आतापर्यंतचे सर्वेज किंवा आता अशापर्यंतच्या असणाऱ्या चर्चा आहेत. यासोबत ठाणे, पुणे, पालघर, ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक या महानगरपालिकेमध्ये सुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीला जे आहे ते चांगल्या पद्धतीचं यश मिळताना पाहायला मिळतो. जर ठाकरे बंधू एकत्र आले राजरत्न, तर मनसेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मिळणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मनसेची ताकद मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये पक्ष संघटन आणि केडर मजबूत करण्यासाठी देखील या युतीचा फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे. आज अंबादास दानवेंचं एक वक्तव्य आहे की आमचा पक्ष हा लीडर बेस नाहीये तर केडर बेस आहे. त्यामुळं हे केडर मजबूत करण्यासाठी सुद्धा या युतीचा फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे. आणि अर्थातच मी मगाशी जसं म्हटलं राजरत्न की ठाकरे बंधूंची युती ही केवळ राजकारणासाठीचा विषय नाहीये, तर ती अनेकांसाठी भावनिक विषय सुद्धा आहे. आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं किंवा महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं याचा काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह फायदा जो आहे तो देखील होताना राजरत्न पाहायला मिळू शकतो. संकेत, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्याकडनं पक्ष गेला, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह सुद्धा गेलं, अशा वेळी कुठंतरी ती शिवसेनेची जी मुंबईमध्ये ताकद होती, जे उद्धव ठाकरे ब्रँडची ताकद होती, ती मिळवून देण्यासाठी कुठंतरी राज ठाकरे यांची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची असू शकते का? कारण शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जरी सोबत नसेल तर ठाकरे आम्ही सोबत राहोत असं कुठंतरी मतदारांमध्ये, मराठी माणसांमध्ये मुंबईमधल्या बिंबवण्याचा प्रयत्न
या सगळ्या युतीमधून केला जाऊ शकतो? अगदी निश्चित राजरत्न, तू मगाचपासून अगदी 2-3 वेळा पक्ष चिन्हाचा उल्लेख जो आहे तो केलास. हम्म. जानेवारी महिन्यामध्ये आता त्या पक्ष चिन्हाची हम्म. सुनावणी जी आहे ती देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये होताना पाहायला मिळेल. मला वाटतं 16 जानेवारीलाच तो पण निकाल आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये तुला आठवत असेल, उद्धव ठाकरेंचा ज्यावेळी वाढदिवस होता त्यावेळी राज ठाकरेंनी केलेलं ट्विट आणि त्या ट्विटमध्ये आमचे मोठे बंधू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असा केलेला उल्लेख, या सगळ्यामुळं खरी शिवसेना अजूनही ठाकरेंकडेच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातून झाल्याचं पाहायला मिळालं. आणि निश्चितपणे पक्षचिन्ह गेल्यानंतर म्हणजे आपण जे काही मुंबई महानगरपालिकेची गणितं मांडली ती संयुक्त शिवसेना असतानाची होती. आता कुठेतरी सगळ्यांनी म्हणजे संघटन केडर हे सगळं मजबूत करून या महानगरपालिका निवडणुकीला जे आहे ते सामोरं जायचं आहे. अशातच आता ठाकरे बंधू म्हणून जर ही निवडणूक लढली गेली तर मतदारांपुढे एक पॉझिटिव्ह संदेश जो आहे तो दिला जाऊ शकतो आणि या अनुषंगानं ठाकरे बंधू जे आहेत ते आता एकत्र येताना जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच पक्षचिन्ह आणि या सगळ्याचा फटका जो आहे तो विधानसभेमध्ये सुद्धा ठाकरे पक्षाला जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं. कालच्या नगर परिषद निवडणुकांच्या निकालामध्ये सुद्धा तो बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता ठाकरे बंधू म्हणून जर एकत्र निवडणूक लढली गेली तर राजकारणामध्ये म्हणजे निवडणुकांमध्ये संघटनामध्ये या सगळ्यामध्ये निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो अशा आतापर्यंतच्या चर्चांनुसार तरी वाटतंय. संकेत, एकंदरीत जर पाहिलं तर उद्धव ठाकरे मनसे सोबत असावी, काँग्रेस पक्षही सोबत असावा, मतविभाजन होऊ नये यासाठी आग्रही आहे. आज खासदार संजय राऊत यांनी सुद्धा थेटपणे राहुल गांधी यांना फोन केलेला होता, चर्चा सुद्धा झालेली आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचा आणखी एक महत्वाचा पक्ष आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाची काय भूमिका आहे मनसेच्या बाबतीमध्ये आणि महाविकास आघाडी एकत्र असावी आणि त्याचबरोबर मनसे सुद्धा सोबत असावं अशी काही शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका आहे का? आज सुद्धा अनेक महत्वाच्या घडामोडी या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत. राजरत्न, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष अशा 3 पक्षांची संयुक्त युती होऊ शकते अशा पण चर्चा मधल्या काळात राजकारणात झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाण्यासाठी शरद पवार हे पहिल्या दिवसापासून अनुकूल असल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे ज्यावेळी काँग्रेस उच्च पराकोटीचा विरोध करत होतं, म्हणजे मनसेनी म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढला, काँग्रेसचा एकही पदाधिकारी त्याला गेला नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिसले नाहीत, दिसले बाळासाहेब थोरात, दिसले विजय वडेट्टीवार, दिसल्या वर्षा गायकवाड. या सगळ्यामुळे शरद पवारांनाही त्यावेळी विचार, म्हणजे जिथं मनसे असेल तिथं जायला काँग्रेसने नकार जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर शरद पवार असं म्हटलं की मनसेबाबतचा जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण एकत्र बसून घेऊयात. त्यामुळे शरद पवार हे पहिल्यापासूनच आग्रही जे आहेत ते मनसेसोबत जाण्यासाठी राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. महाराष्ट्र म्हणजे आणि मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशासाठी सुद्धा शरद पवार जे आहेत ते आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे निश्चितपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही युतीसाठी कुठेतरी ग्रीन सिग्नल जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी, राजरत्न, आत्ताच्या स्थितीनुसार किंवा आत्ताच्या चर्चांनुसार, आत्ताच्या परिस्थितीनुसार थोडी संभ्रमावस्थेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे दादांसोबत जायचं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जायचं. दादांसोबत गेलो तर अर्थात दादा आपलेच आहेत, दादांचा पक्षही आपलाच आहे. दादांचा पक्ष आपलाच आहे, चिन्ह तुमचंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सध्या हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अजित पवार सत्तेमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. अशा वेळी युती होणं, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? कशा पद्धतीचे मतदारांमध्ये मेसेज जाईल? महाविकास आघाडी यामुळे कायम राहील का? अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित सुद्धा होतात. निश्चितच राजरत्न, म्हणजे आत्ताची परिस्थिती पाहता, एकंदरीत सगळ्या परिस्थिती पाहता एक राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की ना महायुतीला धक्का बसणार आहे, ना महाविकास आघाडीचा धक्का बसणार आहे. याचं कारण असं की या मुळातच कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून निर्णय घेतात आणि कार्यकर्ते म्हणून निवडणूक लढतात असं नेत्यांकडून जे आहे ते सांगितलं जाताना पाहायला मिळतं. म्हणजे तिकडे चंदगड नगरपालिका जी होती आता, तिथे दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत
त्या एकत्र येऊन तिथे निवडणूक लढताना ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. मला वाटतं कागलसाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्र येऊन निवडणुका लढताना जी आहे ती पाहायला मिळालेल्या होत्या. त्यामुळे राजकारणात कधीही काही होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात तर 2019 नंतर काहीही आणि कधीही होतं. म्हणजे अनपेक्षित घटना घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्राने 2019 ते 2024 पर्यंत पाहिलेल्या देखील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं, परिस्थिती बदलू शकते. मात्र आत्ताची परिस्थिती अशी नाही की ना महायुतीला धक्का बसेल ना महाविकास आघाडीला धक्का बसेल. जैसे ते आता आहे तशी परिस्थिती रडत खडत हे सगळे जे आहेत ते स्टेबल राहतानाच पाहायला मिळतील. नक्की संकेत, खरं तर आता महापालिकेच्या निवडणुकीच्या उद्यापासून जो आहे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होते, अर्थात 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची जो आहे तो सुरुवातीचा दिवस आहे. आणि हा जो दिवस आहे अर्थात उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अर्थात 30 डिसेंबर आहे. या दरम्यान काय महत्वाच्या घडामोडी घडतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीने आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जवळपास निश्चितच झालेली आहे, युती होणार हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. घोषणा कधी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष यांच्यासोबत अर्थात मनसेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत असतो की काँग्रेस पक्षाची या निमित्तानं मुंबई महापालिकेसाठी काही वेगळी भूमिका असते. जसं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वबळावरती मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवणार आहोत. परंतु या बाबतीमध्ये राहुल गांधींना संजय राऊत यांनी फोन केल्यानंतर हा निर्णय बदलला जातो का, या सगळ्याच गोष्टी पाहणं महत्वाचं असणार परवा आहे. रमेश चेन्नीतालांची पत्रकार परिषद सुद्धा राजरत्न मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झाली होती. तिथे सुद्धा स्वबळाचा नाराज कुठेतरी दिला गेल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे आता संजय राऊतांनी राहुल गांधींना केलेला फोन या सगळ्यामुळे काही वरिष्ठ पातळीवर काही हालचाली होत आहेत का, मग हा निर्णय काँग्रेस बदलतय का, आणि बदलल्यानंतरची रणनीती कशी असेल, मग मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस तयार होतंय का, हे सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. नक्कीच संकेत, या सगळ्याच गोष्टी पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची युती होते की ठाकरे बंधू एकत्र येत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवतात, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत त्या पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.